श्री स्वामी समर्थ. कशा आहे तुम्ही सगळ्याजणी? आशा करते मस्त असाल. तर व्हिडिओची सुरुवात हे स्वामींच्या नावापासून झालेली आहे. आज मनात आलं त्यासाठी मी बोललेलो आहे. तर इथं व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगत आहे की परवाचा जो व्हिडिओ गेला त्याच्यावरती भरपूर जणींनी अशा कमेंट केल्या. छान वाटलं प्रत्येकीला तो व्हिडिओ आणि अशाच कमेंट करत जावा. तुमचं मनापासून धन्यवाद आहे की तुम्ही एवढं मन लावून व्हिडिओ बघताय, त्याच्यावरती कमेंट करताय आणि छान वाटते बघा. एक एकदा आपल्याच लोकांना आपलं जे काही काम आहे ते बघायला वेळ नसते, पण ज्या वेळेला अशी जोडलेली माणसं ज्या वेळेला आपल्याला आपल्या व्हिडिओ बघतात आणि त्याच्यावरती कमेंट करतात त्यावेळेला एकदम असं प्रसन्न म्हणजे आनंद जो आहे तो गगनात मावत नाही. तर असं होते. तर आज दुपारच्या वेळेसच मी ब्लाऊज जे राहिलेलं होतं तर ते शिवायला घेतलेलं आहे. कारण बघा असंच ठेवलं एखादं काम निघलं की तर ते तसंच राहून जाते. तर ही ब्लाऊज माझेच होते. तर म्हटलं चला आज हे पूर्ण करायचं. उद्याचं नियोजन वेगळं आहे. उद्या मी खास एका कामासाठी जात आहे. ज्या वेळेला बघा आता आपण घरात असं बसून शिलाई तेन काय नाही, त्यासाठी मी अशी बघत होतो की 2-3 ठिकाणी असं मी काम बघून आलेलो होतं. पण आता कुठलं येते काय माहिती, कारण बाहेर जर काम करायचं म्हटलं तर मला घराकडं पण लक्ष द्यायला लागणार आहे. कारण पोरं घरात असतात आणि त्यांचं सगळं होणं गरजेचं आहे. त्यासाठी की मला असं नाही की काम करायलाच पाहिजे, पण माझी इच्छा आहे की मी असंच बसून न राहता काहीतरी काम करावं आणि दिवस फक्त ह्याच कामात घालवायला मला नाही आवडत. त्यासाठी मी आता 2-3 ठिकाणी तर मी बघून आलेलो आहे काम. आता जिथं तिथं नंबर देऊन आलेलो होतो आणि समोर म्हणजे घराशेजारीच काम होतं बघा. तर हे सलग मी आता जसं इथं आलो आहे तसं मी काम हे करत आलेलो आहे. तर ज्या वेळेला म्हणजे तिथं जर हे असलं करायचं, व्हिडिओ करायला जर दिलं तिने परमिशन तर मी नक्कीच करून आणणार आहे. तर संध्याकाळच्या आजपासून तुम्हाला ब्लॉग जे आहेत ते येणार आहेत, म्हणजे उद्यापासून. तर आजचा हा ब्लॉग तुम्ही दुपारी बघा आणि ह्याच्यावरती पण कमेंट करा. तर चला आपण वळूया व्हिडिओकडे आपल्या. तर दुपारची टायमिंग होती. आता म्हटलं असंच बसून राहिलो तर हे कट केलेली ब्लाऊज जे आहेत ते तशीच राहणार होते. तर मी अर्धं शिवलेलं होतं आणि म्हटलं चला आज हे पूर्णच करायचं. तर बघा म्हणजे थोड्याच वेळात 20 मिनटात हे पूर्ण केलेलं, कारण हे पूर्ण शिवलेलं होतं. फक्त मी याला बाही बसवलेली आहे आणि फिटिंग केलेलं आहे एवढंच. आता हे जे पाडव्यासाठी हिनी साडी मला घेतलेली होती तर त्यावेळेला तर नेसायचं झालंच नाही मला, कारण बघा ब्लाऊज माझ्याकडे हिरवं होतं पण ते व्यवस्थित बसत नाही आहे. त्यासाठी मी ती साडी घातली नव्हती. आता हे पुढचा जो काय सण येईल त्याच्यासाठी म्हटलं होईल. आणि आता सण म्हटलं तर बघा आता फक्त वडपौर्णिमाचं येणार आहे. दुसरा आता कुठला सण मला तर काय नाही माहिती, पण वडपौर्णिमेला ही घालायसाठी मी ही साडी आज मी हे ब्लाऊज शिवून ठेवलेलं आहे. आता एकदा एखाद्या कामासाठी बाहेर चाललं तर घरातल्या कामाकडं शिलाईकडं थोडं दुर्लक्ष होते. तसं तर बाहेरचं काय गिराईक अजून नाही आहे, त्यामुळं म्हटलं की आपलं जे आहे ते शिवून घ्यावं. तर हे कापड आहे ना असं दोन्ही म्हणजे इकडं एका साईडला हिरवं आणि एका साईडला असं गोल्डन कलरचं होतं. त्यामुळं मला समजतच नव्हतं की नेमकं कुठलं हे आहे. परत मग मी बघितलेलं होतं साडीला की कशा प्रकारे त्याचा पीस आहे, त्यामुळं आणि मग मी शिवायला इथं घेतलेलं आहे. तर माझी ब्लाऊज शिवायची पद्धत मी थोडी तुम्हाला दाखवत आहे. तर कटोरी जोडण्यापासून जर ब्लाऊज शिवलं तर पटकन होते ब्लाऊज असं मला वाटते. आणि तुम्ही जर कोण म्हणजे ब्लाऊज शिवणाऱ्या जर मला कोण बघत असल्या तर त्यांनी पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठनं ब्लाऊज शिवायला सुरुवात करता. तर मी तर कटोरीपासून पुढचा भाग पूर्ण तयार केला की मला ब्लाऊज शिवायला सोपं वाटते. जर एखाद्या वेळी पाठीमागचा भाग मी तयार करायला घेतला तर मला असं वाटतं की मी किती उशीर ब्लाऊज शिवालो आहे काय माहिती. तर असं होते, प्रत्येकीचं शिवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकत्या. तर असो, इथं मी ब्लाऊज शिवत बसलो आणि मी मशीन लावलेली होती ते विसरूनच गेलो. मशीन लावली, बंद झाली आणि मग माझ्या लक्षात आलं पाणी प्यायला मी इकडं आल्यानंतर लक्षात आलं की कपडे काढायचे राहिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आहे ना म्हणजे कपडे असेच राहिली तर वास येते बघा कपड्यांचा. पण 10 मिनटंच झालेलं होतं मी विसरून. मग म्हटलं चला आता कपडे जे आहेत ते पूर्ण सगळी वाळत घालावी. तर दुपारपासूनच मी हे तुम्हाला संध्याकाळी 9:30पर्यंतचं माझं जे रुटीन आहे तर ते मी दाखवत आहे. 2 ते 9:30चं रुटीन हे दाखवत आहे मी तुम्हाला. तर झालं इथं कपडे वाळत घालून घेतले आणि परत होतं तसं मी माझ्या ब्लाऊज शिवायला आलेलो आहे. आता बघा कार्यक्रम बघायची एक सवय झालेली असते आपल्याला, काय ना काय तर रोज कशात तर गुतायचं असते. त्यामुळं तर बिग बॉस होतं, बिग बॉस बघत होतो. आता परत हे महाभारत सुरू केलेलं आहे आणि छान वाटते बघा. आणि ह्या गोष्टी बघितल्या तर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ज्या आपण घेऊ शकतो आहे की त्याच्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या आपण करू नये ह्यासाठी असे जे म्हणजे आता हा तर इतिहास घडून गेलेला आहे सोडा. तर माणसांना समज येण्यासाठीच हे आता नाटकात रूपांतर करून दाखवलेलं आहे की कशा प्रकारे कोणती चूक करायची आणि कोणती नाही. तर असं मला जेवढं वाटलं ते मी तुम्हाला बोललेलं आहे. तर इथं दोन्ही ब्लाऊज माझी पूर्ण करून झालेली होती. तरी पण बघा 5 वाजलेले होते पूर्ण 2 ब्लाऊज शिवायला. जरा उठत बसत जरा
चहाला प्यायला जा, कुठं पाणी प्यायला जा असं करत एकसारखं एकदम बसून म्हटलं तर होत नाही. आणि घरात म्हटल्यानंतर असं जाय चला आता म्हटलं पसारा आवरून घ्यावा, संध्याकाळची टायमिंग झालेली आहे आणि लवकर जेवण आवरलं तर म्हणजे आता गरम होते त्यामुळं लवकर जेवण केलेलं बरं पडते. तरी पण वेळ हा होतोच कारण व्हिडिओ बनवत करायचं म्हटल्यावर थोडा कॅमेरा सेट करायचा इकडं तिकडं आणि त्यामुळे माझे एक थोडा असं लेटच झालेलं होते. आहे की त्यामुळे बघा मी एक जेवणाला जरी ब्लाऊज लवकरच घालायला शिवलं तरी बघते पण जेणेकरून असं 9:30 वाटतं की 9पर्यंत तर किती माझं 10-15 जेवण ब्लाऊज होईल. शिवल्यासारखं माझ्या आजूबाजूला कचरा होतच राहतोय. आता ह्या डब्यातलं मी परवा काढलेलं होतं, परत होतं तसं त्याच्यामध्ये तेलाची बाटली, लिप बाम काय बाहेर ठेवलेलं आहे. तर मी परत काढलं आणि परत ते ठेवून घेतलेलं आहे. तर आज मी जिना आवरलेला नव्हता. आता म्हटलं संध्याकाळी ज्या वेळेला ब्लाऊज शिवल्यानंतर सगळं झाल्यानंतर मगच मी आवरेन. तर आता इथं आवरून घेत आहे आणि परत मला थोडं डबं पण घासायचं होतं, म्हणजे प्लॅस्टिकच्या मी बरण्या घेऊन आलेलो होतो तर त्या पण मला घासायच्या होत्या कारण पाणी होतं बघा. तर रोज एक काय ना काय तर गोष्ट धुवून ठेवायचं सुरू आहे माझं. तर परवा दिवशी चटई धुवून ठेवलेले, कारण पाणी असलं ना की काय ना काय तर आपलं काम हे निघतंच. भरपूर आता पाणी आहे बघा, साठा भरपूर आहे पाण्याचा, तरी पण चावीला धुवायची मज्जा काय वेगळीच असते. तर अशा कोण कोण आहेत माझ्यासारख्या त्यांनी मला कमेंटमध्ये खरंच नक्की सांगा. आणि तुम्ही ज्या कमेंट करताय त्यानं खरंच माझं असं डोळं भरून येतात की बाबा की आपण बघा एकमेकीला ओळखत नाही आहे तरी पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. तुम्ही मला व्हिडिओमधून छान असं हे सांगताय, म्हणजे तुम्हाला काय बघायचं आहे ते सांगताय. आणि मी नक्कीच आता त्या पूजेचं ब्लॉग जे आहेत म्हणजे सकाळचे जे देवपूजा आहे माझी, तर ते मी रोजच्या रोज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता नव्हतं दाखवायचं त्यामुळे मी ह्या 4 दिवसात नाही दाखवलेलं. तर असो, इथं आता भांडी सकाळी घासून ठेवलेली होती आणि कसं होते तशीच भांडी ठेवलेत ना, इकडलं एकतर पाणी बोरचं आहे आणि त्यामुळं त्याचा चिकटपणा आणि कसं तरच म्हणजे असं वास येते भांड्यांचा. त्यामुळं का नाही मी इथं वाळवून ठेवते भांडी, का तर वाळली की त्याचा वास पण जातो आणि पटकन मग रॅकवरती लावायला बरी पडतात. आणि वल्ली भांडी लावायला लागलं की ती मग सगळं पाणी गळत आणि मला नाहीच आवडत ते पहिल्यापासून की पाणी गळत असलेली भांडी रॅकवरती लावायची. मी पूर्ण नितळू देते पहिल्यापासूनच माझी सवय आहे. आणि हिचं एक सुरू होतं बघा, एवढं लोटून काढून मी साईडला इथं कचरा लावला तर काय केलं तर उठायचं नाव नव्हतं. श्री जसं नखरं करतोय तसं हिचं सुरू आहे. आणि श्रीचे 1-2 दिवस झालं एवढी आठवण यायला लागल्या की तो असतोय तर दिवसभर मला असं मम्मी हे कर मम्मी ते कर. मला टी व्ही बघायला म्हणून मिळत नाही पण मला छान वाटते ते, मला नाही का बघायला मिळणार, पण तो समोर असतोय. कारण ह्या तर बघा त्यांच्या अभ्यासात असतात पलीकडं. मी एकटीच आज 2 दिवस झालं मी एकटीच ह्या घरात बसून राहिले. मग माझं मूड पण जाते की टी व्ही बघायला नको, तो काय बघतोय ते बघायला मला मज्जा वाटते. आणि कार्टून कुठं गाड्यांचं बघ, कुठं रेसलिंगचं बघ, असं काय तर ते करत असते त्यामुळं मला छान वाटते. आता ही सानून आल्यावरती टी व्ही लावलेली होती त्यामुळं मग ते तिच्याबरोबर मी पण थोडं बघितलं. तर असं आहे, दिवसभर टी व्ही बघत बसावं म्हटलं की एवढा कंटाळ येतोय ना की नको वाटते. आणि चला आता इथं लुटून झाडून काढून ठेवलेलं आहे. तर ह्या पोत्यात तुम्हाला आहे ना काय दिसत आहे तर बरण्या मी आणलेल्या होत्या, कारण बाजार बघा मी फ्रीजमध्ये खालचा जो डब्बा असतो त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. तर त्यासाठी इथं आता कपडे पूर्ण कडकडीत वाळलेले होते आणि ऊनच एवढा आहे बघा, तासभर जरी कपडे उन्हात टाकले तर एवढे खडखळीत वाळत्यात की काय सांगायला नको. तर काल चावीला पाणी फास्ट होतं त्यामुळं पोरांच्या अंगाखालची जी चटई होती तर ती धुवायची होती मला. आणि खळखळीत निघते बघा चावीच्या पाण्याला आपण ज्या वेळेला धुतो आहे. आणि असं बारडीतनं पाणी घेऊन धुवायचं म्हटलं की म्हणजे तेवढं फ्रेशपणा येत नाही त्या कुठल्याच कपड्याला. तर मला असं वाटत आहे, तुम्हाला कसं वाटतं आहे ते पण तुम्ही मला नक्की सांगा. तर माझ्या असंच विचित्र असे काहीतरी विचार आहेत, तर तुम्हाला कसे वाटतात ते पण तुम्ही मला सांगा. मला कशामध्ये आनंद कशामध्ये खुशी मिळते तर ते मी तुम्हाला सांगत असते. तर झालं आता इथं चहाचं टायमिंग आहे ते जरासं लेट न झालेलं आहे. पहिला 4ला म्हणजे चहा लागायचा, पण आता उन्हाळा असल्यामुळं 4च्या टायमिंगचं आता 5:30 5:45 असं झालेलं आहे. तर पहिला आता ही दिवसभर जेवढी भांडी घासून ठेवलेली होती ती लावून घेतलीत फळीला. आणि आत्ता मी इथं चहा सानून आणून बाहेर ठेवलेलं होतं आणि म्हटलं की आता बरण्या पाणी आहे तोपर्यंत धुवून घ्यावं. तर मी बाहेर पातेलं भरायला लावलेलं होतं आणि सानून इथं कपडे जेवढी काय सगळी होती ती घडी घालून ठेवलेले. तर झाडांना पण म्हटलं बघा उन्हात झाडांना पाणी घालून म्हणतात, त्यासाठी अशी सावली आल्यानंतरच मी एकतर सकाळी उठल्यानंतर नाही तर असं संध्याकाळच्या वेळेला मी पाणी झाडांना घालतो. कारण उन्हाळ्यात घालायचं नसतात म्हणतात पाणी, म्हणजे कडक उन्हात पाणी घालू नये झाडांना असं म्हणतात, त्यासाठी मी नव्हतं घातलेलं. तर इथं आता पातेलं एक भरलेलं वतलं आणि दुसरं परत मी लावलेलं आहे. तर पाणी बारीकच असते पण धुयाला छान वाटते बघा बारीक पाणी असलं तरी पण. तर पहिला जो उन्हाळा होता एवढा त्रासदायक गेला मला इथं की
म्हणजे नको वाटत होतं. मी 15 ते 20 दिवस तिकडलं जुनं जे घर होतं तिकडं जाऊन राहिलेलं होतं. इथल्या पाण्याला कंटाळून पाणीच येत नव्हतं, पायपासारख्या फुटत होत्या आणि असं वैताग येत होता, कारण मोठ्या गाड्या जात होत्या बघा आणि पाईपलाईन त्यावेळी वरच्या म्हणजे 1 फुटाच्या वर अंतरावरतीच पाण्याच्या ज्या पाईप आहेत त्या होत्या. आता मध्ये तुम्ही बघितलं, आता ते व्हिडिओ काय मला करायचा जमला नाही, चॅनल त्यावेळेला नव्हतं सुरू, त्यामुळे तर मधनं आता पायपा टाकलेल्या आहेत आणि पाण्याचा त्या तेव्हापासून काहीच टेन्शन नाही. तर मी फॅन इथं दाखवत होतो, परवाच तर गेल्या आठवड्यात पुसलेला होता, परत आहे तसा घाण झाला आणि लोटल्यानंतर बघा वारं आल्यावर सगळी धूळ घरामध्ये आलेले आहे. तर मला वाटलं की बरण्या उडून गेल्या का काय, पण नाही, बरण्या आहे तशा होत्या, पण एकदम असं वारं आलं आणि लोटलेलं सगळं त्याच्यावरती माती माती दिसत होते. त्यासाठी मी तुम्हाला इथं थोडं दाखवत होतं. आता दिसते का नाही काय माहिती, पण बघा बाहेर वातावरण एकदम छान झालेलं. पान एक सुद्धा हलत नव्हतं झाडाचं, तरी पण असं गार आणि डोळ्याला शांत वाटत होतं हे वातावरण बघून. आता म्हटलं चला, आणि फुलं इतकी लागल्यात बघा, ताई पण नाही आहेत, गावाला गेल्यात, त्यामुळं फुलं झाडाला तशीच राहायला लागल्यात. तर सानूला मी सांगितले की काढून ती खोबरेल तेलामध्ये टाकून ठेव, म्हणजे आपलं केसांना लावायला येते. चला आता बघा 5:15चा टायमिंग झालेला आहे. इथं आता मला घालायचं होतं जेवणाला, आणि संध्याकाळची आता टायमिंगला लवकर जेवण केलं की आपल्याला गरम पण तेवढं होत नाही. तर आता इथं ह्यांना खायची होती अंडी, तर मी एकटीच आलेलो होतो दुकानला, श्री पण नव्हता, तर ही माझ्या संग होती. मला एवढं तिचं हसू येत होतं की तिला लाईटीच्या साऊटमध्ये मी दिसत नव्हतो, पण त्या मोबाईलकडे तिचं नुसतं लक्ष होतं आणि त्या पिशवीकडं, त्यामुळं तर कुठं जाईल तिकडे ही संगच आहे. आणि ही आली की नाही कुत्री एवढी भुकत्यात तिच्यावरती, मला भीती वाटते एका वेळेस हिला म्हणजे चावत्यात का काय असं वाटते, कारण सगळीच तिथं मोठी मोठी कुत्री आहेत आणि ही लहान आहे त्यांच्यामध्ये. तर एवढा दंगा करत होती, म्हटलं चल बाई एकदा असं घरला जाऊया. इथं आलो, आता जेवणाला घातलेलं आहे. तर आज 3 प्रकारे जेवण झालेलं आहे. तर ह्यांना मॅगी पण खायची होती, कारण जरी किती पण लवकर घातलं तर व्हिडिओ बनवत असलं तर लेट होते जेवण करायला, आणि त्याच्यामध्ये एखादा फोन ते आलं, आपण बोलत बसलो की तिथंच अर्धा तास ह्या जातो. तर आज माझं तसंच झालं होतं, सोनाचा फोन आलेला होता, तिच्यासंग बोलत माझा अर्धा तास तिथंच गेलेला आहे. आता म्हटलं चला जेवणाला सुरुवात करूया. तर हे 7:30चं टायमिंग आहे आणि इथं आता मला जेवढं कशासाठी काय काय पाहिजे होतं तेवढी मी तयारी करून घेतलेली आहे. तर कांदा टमॅटो मला पाहिजे होतं आपलं जे काय आमटी करणार आहे त्याच्यासाठी, म्हणजे अंड्याची, आणि मला आज घोलमा करायचा होता लई दिवसानं, म्हणजे जवळजवळ 6 महिन्यातनं मी आता खात होतो. तर परवा मंडईत गेल्यानंतर हिने मला घोलमा घे म्हटले, त्यांना माहिती आहे की मला आवडते, त्यासाठी त्यांनी ते मला घेऊन दिलेलं आहे. तर 20 रुपयाचा भरपूर आलेला होता. तर एवढं तर काय मी एका टायमिंगला खात नाही, कारण परत उद्या गुरुवार शुक्रवार असा येणार होता, त्यामुळं. तर त्या दोघांसाठी मी 3 अंडे आणलेले. सुहानी तर काय खात नाही, त्यामुळे तिला सकाळची भाजी आमटी आणि वांग्याचं काय बरं आंब्याचं जे काप करून ठेवलेलं होतं ते होतं, आणि मी फक्त आता चपाती घोलमा भात आणि अंड्याची आमटी एवढंच करणार होतो. तर इथं घोलमा नाही मॅगी करत होतो मी. तर मॅगीमध्ये फक्त टॅमॅटो तिखट मीठ थोडंसंच घातलेलं आहे मी, कारण ह्याच्यामध्ये मीठ आधी असते, पण घरची चटणी टाकली ना तर थोडी चव जास्त येते. तर ह्याच्यामध्ये भाज्या घातल्या तरी पण चालते. आणि चीज आणलेलं होतं परवा ज्या वेळेला आम्ही स्मार्ट बाजारला गेलेलो होतो त्यावेळेला, तर तिथनं ह्या चीज आणलेलं आहे. तर श्रीला आवडते हे, त्याच्यासाठी हे खास घेतलेलं आहे, आणि तो जाऊन बसला आहे तिकडं. तर असो, इथं आता चीजचं पॅकेट मी दाखवत होतो. तर आधीचा कॅमेरा बंद होता, त्यासाठी मी थोडं चीज ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडं मला चीज ह्याच्यामध्ये घालायचं. तर बघा, आणि छान लागतं बघा, मॅगीची चव एकदम वेगळीच लागते. त्यासाठी असं कधी पण असं करून खायचं असलं तर थोडंसं चीज घातल्यानंतर टेस्ट वेगळे येतात. तर त्यासाठी मी घातलेले. तर 2 मॅगीचे पॅकेट मी आणलेले होते आणि ती तिघंच खाणार होते. मला जास्त तर काय आवडत नाही, कधी तर वाटलं तर मी खातो त्यांच्यासंग, नाही तर नाही. आज अजिबातच नव्हती मला खायची, तर त्यांना छान वाटते त्यासाठी मी त्यांना करून देत असते ह्या तिघांना. तर मॅगी त्या तिघांना नेऊन दिली. आता म्हटलं इथं कांदा जो आहे तो आपला कापून घ्यावा. ह्या तिघांना इथं मॅगी दिली आणि मी आता आलेलो होतो परत माझ्या जेवणाकडं, कारण बघा मला आज घोलमा करायचा होता. तर घोलम्यामध्ये जेवढा कांदा टमॅटो कोथिंबीर असेल तेवढं छान वाटते. तर तुम्हाला कशामध्ये म्हणजे तिखटमध्ये खायला आवडते का मिरची घालून आवडते ते पण मला सांगा. तर मला दोन्ही प्रकारे आवडते. तर थोडासा तिथं घोलमा घेतलेला आहे, आणि काळू पण म्हटलं भातासोबत थोडंसं तिला मिक्स करून दिलं तर ती पण खाईल, त्यासाठी मी थोडा इथं जास्तच घेतलेला आहे.
तर 20 रुपयाचा भरपूर आलेला होता. तर मी एकटी आता ह्यातलं कमी केलं असतं तर 4 वेळा तर माझी ही भाजी झाली असती घोलम्याची. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे करताय ते पण मला नक्कीच सांगा. तर मी इथं चांगला असं डाग पडूपर्यंत घोलमा जो आहे तो भाजून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे, कारण त्याच्यामध्ये खारटपणा जास्त असतोय आणि चव वेगळीच लागते कच्चं जर तसंच घोलमा केला. तर मी अशा प्रकारे करते, भाजून घेऊन भिजवत ठेवते थोडा वेळ. आणि कांदा टमॅटो कोथिंबीर मला ह्याच्यामध्ये नाही आवडत, ती कशी तर विरुद्धच लागत्या, त्यामुळं मी जास्त घालायला बघत नाही. तर इथं मसाला पण मला अंड्यासाठी करून घ्यायचा होता आणि परत कॅमेरा बंद होता बघा. इथं मी फोडणी दिली आणि घोलमा टाकलेलंच विसरून गेलो. तर तिखट मीठ घातलेलं आहे, बाकी झालं. इथं आता आम्हा चौघांची वेगवेगळ्या प्रकारे ताट जे आहे ते करून घेतलेलं आहे. सुहानीचं इथं शाकाहारी म्हणजे सकाळी डबू मिरची मुगाची दबदबीत अशी भाजी केलेली होती, ती चपाती आणि आंबा. तर हे तिला दिलेलं आहे, हे माझ्यासाठी चपाती आणि घोलमा घेतलेला आहे आणि सानू आणि तिच्या पप्पांसाठी भात अंड्याची आमटी आणि चपाती हे घेतलेलं आहे. तर चला आता काळूला जेवायला घालायचं होतं, सगळेजण आपापली ताटं घेऊन गेलीत आणि हिला खायला घालायचं होतं आणि पाणी हे कसलं वतलं बाहेर म्हणून मी बघत होतं. तर बरण्या मी आणल्या नाहीत तर अजून तिथंच पडलेल्या होत्या आणि बरण्या आत घेऊन यायचं होतं मला, पाणी अजून होतं चावीला. तर म्हटलं चला आता वरती पाणी चढवून घ्यायचं होतं, कारण टाकीतलं पाणी वरच्या संपत आलेलं होतं. तर खालची टाकी मी वरती भरतोय आणि मग इथं खालच्या खाली ही टाकी भरता येते. तर बरण्या परत भिजलेल्या होत्या. आता म्हटलं चला जीवपर्यंत त्याच्यावरलं पाणी जे आहे ते नितळून जाऊ दे. आणि असं होते, आतलं काम करायला गेलं की बाहेरचं काम राहते, बाहेरचं करायला की आतलं राहते, असं होते. चला आता वाजलेले होते 9:15. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.